नाही, मला वाटतं शेवटी त्यांचा पक्ष आहे आणि जर काही प्रश्न त्यांच्या मनामध्ये असेल, नाराजी असेल, तर स्वाभाविकपणे आपल्या पक्ष नेतृत्वाकडं मांडणं याच्यामध्ये काही गैर नाही. परंतु ज्या वेळेला 3 पक्षांचं सरकार असतं त्यावेळेला सगळ्यांना नीट न्याय देण्याची कसरत असते आणि त्याच्यामुळे थोडंफार नाराजी असू शकते. पण मला वाटतं देवेंद्रजी हे सक्षम मुख्यमंत्री आहेत. समजा त्यांच्या काही अजितदादांच्या संदर्भात जर नाराजी असेल तर ते एकत्रित बसून त्याच्या नाराजीची दखल घेतील यावर माझा विश्वास आहे. याच्या अगोदर देखील पाठीमागे मंत्री संजय सिरसाट यांनी थेट अजितदादांवरती आरोप केला होता की माझ्या खात्याचा निधी जो आहे तो दुसरीकडे वळवला आणि त्यानंतर आता थेट मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त. नाही, मला वाटतं जेव्हा महायुतीत आपण सरकार म्हणून असतो त्यावेळेला जाहीरपणे माध्यमांद्वारे नाराजी व्यक्त करणं योग्य नाही. आता पक्षाच्या बैठकीत नाराजी व्यक्त करणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे शिंदेसाहेब या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असं काय जर असेल तर मला वाटलं त्यावर उपायसुद्धा निश्चितपणे काढतील. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस देखील शिवसेनेच्या मंत्र्यांच्या अशाच प्रकारे, आमदारांच्या अशाच प्रकारे अजितदादांविषयी नाराजी असायची. तीच पुन्हा नाराजी आता महायुतीमध्ये पाहायला मिळते. नाही, नाराजी तर असतेच. कुठलाच एक माणूस 100% समाधान कोणाला देऊ शकत नाही आणि जेव्हा तिन्ही पक्षांचं सरकार असतं तेव्हा निधी वाटप असेल, कामांच्या मंजुऱ्या असेल, याच्यामुळे थोडंफार मतभेद होऊ शकतात, मतांतर होऊ शकतात. पण याचा अर्थ काही टोकाची नाराजी आहे, याच्यामुळे सरकारमध्ये काही फार वाद टोकाला गेला, विकोपाला गेला आहे असं काय मानायचं कारण नाही. माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणे या सगळ्या गोष्टीचा नीटपणे निपटारा करतील यावर माझा विश्वास आहे.